नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. मित्रांनो, महत्वाची माहिती मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे आणि ती म्हणजे अशी आहे की राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्राताई पवार या विधानसभेवर निवडून गेलेल्या आहेत आणि त्यानंतर त्या राज्याच्या उपमुख्यमंत्री सुद्धा झालेल्या आहेत. परंतु त्यापूर्वी त्या राज्यसभेवर होत्या आणि त्यामुळे राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा त्यांनी दिलेला आहे आणि याच जागेवरती आता निवडणूक होतीये. या राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून काही नेते इच्छुक आहेत. त्यांना राज्यसभेवर जायचंय आणि विशेष म्हणजे हे मातब्बर नेते आहेत. सगळ्यांनी पक्षासाठी आपलं जीवन वाहून घेतलेलं आहे, संघटन मजबूत केलेलं आहे आणि त्यांना सुद्धा वाटतं की आपल्याला याच्यावरती संधी मिळावी. परंतु याच वेळी राज्याचे आपले मंत्री असलेले अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण कॅबिनेट मंत्री असलेले छगनराव भुजबळ हे सुद्धा राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक आहेत. आपल्याला माहिती आहे, DS न्यूजच्या माध्यमातून मी आपल्याला अनेक वेळा माहिती दिलेली आहे. लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेस सुद्धा छगनराव भुजबळ हे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते, परंतु त्यांना उमेदवारी दिली गेली नाही. त्यामुळे ते नाराज झाले होते. त्यांना राज्यसभेवर उमेदवारी देऊ कदाचित असं सांगितलं गेलं असावं किंवा त्यांनी गृहीत धरलं असावं. लोकसभेच्या निवडणुकीनंतर सुद्धा राज्यसभेवर ज्यावेळेस घ्यायची वेळ आली त्यावेळेस लोकसभेला सुनेत्राताई पवार यांचा पराभव झाल्यामुळे अजित पवार गटानं सुनेत्राताई पवार यांना राज्यसभेवर घेतलं आणि इथं छगनराव भुजबळ नाराज झाले. कारण राज्यसभेवर मी जाईल या आशेनं छगनराव भुजबळांनी महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं जे मराठा आरक्षण आंदोलन होतं याला तीव्र असा विरोध केला होता. एल्गार सभा घेतल्या होत्या आणि आपल्याला राज्यसभेवर जर जायचं असेल तर आपल्याला लोकांमध्ये उभा राहून मतांची गरज पडणार नाही आणि त्यामुळे आपण कितीही बोललो काहीही बोललो तरी काही फरक पडणार नाही. कदाचित अशी मानसिकता छगनराव भुजबळ यांची होती. परंतु राज्यसभेवर त्यांना घेतलं गेलं नाही. तिथेही ते नाराज झाले आणि विधानसभेला पुन्हा त्या ठिकाणी नाशिकमधून ते उभा राहिले. विधानसभेला निवडूनही आले. त्यानंतर मात्र अजित पवार यांच्या गटाकडून छगन भुजबळ यांना राज्यसभेवर जाण्याची विचारणा झाली. यावेळेस मात्र छगनराव भुजबळ नाराज झाले होते, संतप्तही झाले होते की मी विधानसभेला निवडून आलोय आणि आता मला राज्यसभेला पाठवायची गरज काय, हे मला आता नकोय. ज्यावेळेस मला जायचं होतं त्यावेळेस पाठवलं नाही आणि आता मी विधानसभेला निवडून आल्यानंतर मला राज्यसभेत का पाठवताय असाही प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. आणि त्यानंतर त्यांना राज्यामध्ये कॅबिनेट मंत्रीपद दिलं गेलं. त्याही वेळेस नाराजी होती कारण त्यांना मंत्रिपदावर घेतलं गेलं नव्हतं किंवा घेतलं जात नव्हतं आणि त्यानंतर त्यांची नाराजी होती. देवेंद्र फडणवीसांनी हस्तक्षेप केला आणि त्यानंतर छगन भुजबळ हे राज्याचे मंत्री बनले आणि त्यांच्याकडे महत्वाची जबाबदारी अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण कॅबिनेट मंत्रीपद हे देण्यात आले. आता पुन्हा एकदा राज्यसभेची रिक्त जागा झालेली आहे आणि अशा वेळी दिल्लीमध्ये महाराष्ट्रातून मातब्बर नेता असायला पाहिजे अशी राष्ट्रवादीच्या एका गटाची अपेक्षा आहे आणि त्या ठिकाणी छगनराव भुजबळ यांनाच पाठवावं असं सुद्धा काही लोकांचं मत आहे. परंतु यावेळेस आणखी काही नेते इच्छुक आहेत की त्यांनाही वाटतं राज्यसभेवर जावं आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ध्येय धोरणं आता बदललेली आहेत. ध्येय धोरणं जरी अजितदादांच्या वेळची असली तरी सुद्धा पक्षामध्ये काही रणनीती बदललेली आहे. पार्थ पवार यांचा त्या ठिकाणी हस्तक्षेप सुरू झालेला आहे. सुनेत्राताई पवारांनी त्या ठिकाणी सूत्र हाती घेतलेली आहेत. आपल्याला माहिती आहे सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचे काही अधिकार मर्यादित ठेवून त्यांनाही बाजूला ठेवलं होतं. कार्यकारिणीमध्ये त्यांचे पद त्या ठिकाणी दिले गेले नव्हते. या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. नवीन कार्यकारिणी ज्यावेळेस तयार झाली यामध्ये नवीन चेहऱ्यांना सुद्धा संधी देण्यात आलेली आहे आणि दिल्लीमधलं राष्ट्रवादी काँग्रेसचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये कोणी येऊन बसावं आणि कोणी येऊ नये, कोणाची एंट्री बंद झाली हे सुद्धा ठरवण्यात आलेलं आहे. आणि अशा स्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या गटामध्ये काही इच्छुक नेते आहेत. त्यांच्यामध्ये प्रमोद हिंदूराव हे एक नाव येतं. दुसरं सुबोध मोहिते पाटील जे की अनुभवी नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि अविनाश आदिग हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्या ठिकाणी राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक आहेत. याही तिघांच्याही नावाची त्या ठिकाणी चर्चा आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की याच्यामध्ये सुबोध मोहिते पाटील हे माजी मंत्री आहेत आणि दुसरी गोष्ट राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी जी नव्यानं नियुक्ती झालेली आहे त्यामध्ये सुबोध मोहिते पाटील आणि अविनाश आदिग या दोघांचाही समावेश आहे. हे तिघही म्हणजे प्रमोद हिंदूराव आणि हे दोघं असे तिघही त्या ठिकाणी राज्यसभेवर जाण्यास इच्छुक आहेत. छगन भुजबळ हे जरी इच्छुक असले तरी त्यांच्या गटातून काही अटी त्या ठिकाणी आहेत असं समजतंय आणि ती अट अशी आहे की असं बोललं जाते की छगनराव भुजबळ म्हणतात की मी राज्यसभेवर जाईल, तुमची इच्छा असेल तर मी राज्यसभेवर जाईल, परंतु माझं जे काही मंत्रिपद रिक्त होणार आहे महाराष्ट्रामध्ये म्हणजे कोणतं अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण हे जे काही पद माझं रिक्त होणार आहे या पदावर माझे पुतणे समीर भुजबळ यांना त्या ठिकाणी घेण्यात यावं. म्हणजे मी राज्यसभेवर जाताच माझ्या जागेवर मंत्री म्हणून समीर भुजबळांना घ्यावं. आता समीर भुजबळ हे आमदार नाहीयेत
त्यामुळे विधान परिषदेवर सुद्धा त्यांना आमदार करावं लागणार आहे. म्हणजे एकाच वेळी छगनराव भुजबळ हे राज्यसभेवर जाणार, त्याच वेळी त्यांचे पुतणे समीर भुजबळ हे त्यांच्या जागेवर राज्यामध्ये कॅबिनेट मंत्री समीर भुजबळ हे त्या ठिकाणी होणार आणि त्यांना 6 महिन्याच्या आत निवडून येणं गरजेचं आहे आणि त्यामुळे विधान परिषदेवर सुद्धा त्यांना तात्काळ घ्यावं लागेल. आज जर परिस्थिती पाहिली तर छगन भुजबळ हे मंत्री आहेत, त्यांचा मुलगा जो की पंकज भुजबळ हे सुद्धा राज्यपाल नियुक्त आमदार आहेत विधान परिषदेमध्ये. म्हणजे मुलगा आमदार आहेत, ते मंत्री आहेत आणि आता समीर भुजबळ यांना मंत्रिपदावर घ्यायचंय आणि पुन्हा विधान परिषदेवर सुद्धा घ्यायचंय असं त्यांचं मत आहे. आणि त्यामुळे छगन भुजबळ यांच्या घरामध्ये इतकी पदं, इतकं मंत्रिपद द्यायची का? म्हणजे एक मंत्री, 2 आमदार आणि 1 खासदार असं द्यायचंय का, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांचं मत आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी अस्वस्थता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये पाहायला मिळते. एकाच कुटुंबाला, एकाच नेत्याला किती संधी द्यायची, त्याऐवजी दुसरे जे नेते आहेत ज्यांनी पक्षासाठी आपण जीवन झिजवलंय, संघटन बांधलेले, त्यांना संधी द्यावी अशी त्या ठिकाणी त्या पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. सुनेत्राताई पवार यांच्यासमोर सुद्धा मोठा पेच आहे. कारण छगनराव भुजबळ यांना जर राज्यसभेवर पाठवलं, समीर भुजबळ यांना विधान परिषदेवर पण घ्यायचं आणि मंत्रिपद जर केलं तर राज्यामध्ये एक वेगळा संदेश जाईल. कारण मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचं आंदोलन उभा करतात, त्यांचं आणि छगनराव भुजबळ यांचं महाराष्ट्रामध्ये किती पटतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एकमेकांच्या विरोधात असलेले हे दोन्ही आहेत आणि मराठा समाजा जरांगे पाटलांच्या पाठीमागं मोठ्या ताकदीनं उभा आहे. छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणामध्ये हस्तक्षेप केला आणि आजपर्यंत मराठ्यांना न्याय मिळवू दिला नाही. ही जरांगे पाटलांनी भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट मांडली आणि मराठा समाजामध्ये सुद्धा ती भूमिका त्या ठिकाणी रुजली. आणि त्यामुळं मराठा समाजाच्या आरक्षणाचं नुकसान जर कोणी केलं असेल त्याच्यामध्ये मोठा वाटा हा छगन भुजबळ यांचा आहे असं मत जरांगे पाटील आणि मराठा समाजाचा आहे. आणि त्यामुळे ती नाराजी आहे. त्यामुळे त्यांना जर पुन्हा राज्यामध्ये देशामध्ये राज्यसभेत खासदार केलं, त्यांच्या मुलांना पुन्हा मंत्रिपद दिलं तर ही नाराजी मराठा समाजामध्ये होऊ शकते. आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा मराठा समाजाचा पक्ष आहे असा आरोप त्यांच्यावर होत होता. इथं मात्र मराठा समाज त्यांच्या पक्षापासून दूर जाईल असं चित्र महाराष्ट्रामध्ये उभं आहे. आणि त्यामुळे एकाच वेळी मराठा समाजाची नाराजी, जरांगे पाटलांची नाराजी, पक्षांतर्गत काही नाराजी हे सगळं घेत असताना पुन्हा छगनराव भुजबळ यांच्या गटाकडून राज्यसभा आणि पुतण्यासाठी विधान परिषद आणि मंत्रिपद या अटी या राष्ट्रवादीमध्ये कुठंतरी चलबिचल होते. आणि त्यामुळं छगनराव भुजबळ यांचा राज्यसभेतला सुद्धा या ठिकाणी पत्ता कट होतोय अशी आपल्याला माहिती मिळते. आणि समीर भुजबळ यांना जी मंत्रिपदाची चर्चा होती ती सुद्धा बाजूला पडलीये किंवा बाजूला सरकेल असं सुद्धा चित्र आहे. खरं म्हणजे ही 18 जून 2026 निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी उमेदवारी अर्ज दाखल घेणं, माघार घेणं हे कार्यक्रम होतील. परंतु दरम्यान या ज्या काही घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडतायत याच्यामध्ये खूप मोठी खळबळ आहे. कारण सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल या दोघांची नाराजी, त्यांच्यासोबत असलेला जो गट आहे त्याच्यामध्ये हे मातबर नेते आहेत. त्यामध्ये छगन भुजबळ असतील, धनंजय मुंडे असतील, दिलीप वळसे पाटील असतील किंवा आणखी काही त्याच्यामध्ये नेते असतील, त्यांचा जो गट एक पडलेला आहे. आणि पार्थ पवार राजकारणामध्ये अजितदादांच्या निधनानंतर या ठिकाणी सक्रिय झालेले आहेत आणि त्यांनी सुद्धा एक तरुणांची फळी उभा करण्याचं धोरण या पक्षामध्ये त्या ठिकाणी तयार केलेलं आहे. आणि त्यामुळे नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची भूमिका त्यांची आहे. म्हणून राज्यसभेवर आता हे 4 चेहरे राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत, ज्यामध्ये मी पहिल्यांदाही सांगितलं आपल्याला छगनराव भुजबळ आहेत, प्रमोद हिंदुराव आहेत, सुबोध मोहिते पाटील आणि अविनाश आदी. आता या चौघांपैकी एकाची वर्णी लागणार आहे आणि ती नेमकी वर्णी कोणाची असेल हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. जर छगन भुजबळ यांनी समीर भुजबळ यांच्या नावाची त्या ठिकाणी चर्चा घडवली नाही किंवा त्यांना मंत्रिपदाची द्या अशी जर अट घातली नाही तर छगन भुजबळ हे राज्यसभेवर जातील अशा सुद्धा हालचाली आहेत. परंतु ते जर त्यांच्या अटीवर त्या ठिकाणी कायम राहिले तर मग मात्र राज्यसभेतून छगन भुजबळांचा पत्ता कट होईल आणि त्या ठिकाणी समीर भुजबळ यांना सुद्धा मंत्रिपद मिळणार नाही. या उलट या तिघांपैकी एकाचं नाव हे राज्यसभेमध्ये जाऊ शकतं, ते खासदार होऊ शकतात अशी चर्चा या ठिकाणी आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? राष्ट्रवादी अजित पवार गटांमध्ये काही मोठी गडबड होते का? काही मोठ्या हालचाली आहेत का? आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता तुम्हाला पाहायला मिळते का? जर अशा पद्धतीनं पक्षानं जर निर्णय घेतले तर कदाचित राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये सुद्धा मोठा स्फोट होऊ शकतो. अनेक कार्यकर्ते नाराज होऊ शकतात आणि नाराज झालेले कार्यकर्ते पुन्हा एकदा शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीकडे जाऊ शकतात अशी स्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? कारण तुम्ही सुद्धा महाराष्ट्रातले जागरूक प्रेक्षक आहात, तुम्हालाही राजकारणाचा भरपूर अभ्यास आहे. कारण तुमच्या प्रतिक्रिया प्रत्येक व्हिडिओच्या खाली ज्या येतात त्या अत्यंत अभ्यासू असतात आणि त्यामुळं या व्हिडिओला सुद्धा
तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील ते तात्काळ कळवा, कारण तुमच्या प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असतात म्हणून ते आमच्यासाठी महत्त्वाचे असतात. मित्रांनो, जाताना विनंती करेन, DS न्यूजला जर सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या संपर्कात राहा. पुन्हा नवीन विषय, नवीन माहिती घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.